आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर रोमिल छेडाला त्यांनी 57 कंत्राट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे कुटुंबावर टीका। जिथं टेंडर तिथं सरेंडर, माझं कुटुंब माझी जबाबदारी, जनतेनं फिरावं दारोदारी। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका। कोविड काळात खिचडी वाटपातही यांनी पैसे खाल्ले, गरिबांच्या तोंडचा घास पळून स्वतःचे खिसे भरले आणि टेंडरसाठी पर्शियन दरबारचा पत्ता दिला, मुख्यमंत्री शिंदेंचे आरोप। धारावी पुनर्विकास 19 वर्षापासून रखडलाय, टीडीआर विकल्याशिवाय प्रकल्प शक्य नाही। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत शिंदेंकडून अतिशय महत्त्वाची माहिती। ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 24,000 लोकांवर कारवाई, गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य, गृहमंत्री फडणवीसांची माहिती। विदर्भावरील चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधकांनी दिला नाही, विरोधकांना विदर्भाचा विसर पडला हे चिंताजनक, नाना पटोलेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाहीत पण माध्यमांशी बोलतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला। आमच्यात चांगलं अंडरस्टँडिंग, शिंदे फडणवीस आणि मी चर्चा करतो, जयंत पाटलांच्या टोल्याला अजित पवारांचं उत्तर। राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, माजी मंत्री जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका, तर बलात्काराच्या घटनेमध्ये आपलं राज्य 4थ्या क्रमांकावर, जयंत पाटलांची माहिती। आदित्य ठाकरेंवरच्या टीकेनंतर वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंची भीती, त्यामुळेच आदित्य ठाकरेंवर टीका, आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। मुंबईच्या एका पालकमंत्र्याकडून अवैध बांधकामांची विक्री सुरू, अंबादास दानवेंचा मंगल प्रभात लोढांवर भ्रष्टाचाराचा आरोप। अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर मंत्री मंगल प्रभात लोढा संतप्त, मी कोणतंही चुकीचं काम करत नाही, आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, लोढांचं आव्हान। आजपर्यंत एकही अवैध बांधकाम केल्याचं आढळल्यास थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देतो, मंत्री मंगल प्रभात लोढांकडून जाहीर। आमदार खिशात राजीनामा घेऊन फिरतात पण राजीनामा कोणीच देत नाही, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मंत्री लोढांना लगावला टोमणा। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाकडून अटकेपासून दिलासा कायम, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 22 जानेवारीपर्यंत तहकूब। रेमडेसिवीर प्रकरणामध्ये पुण्य पारेख यांची चौकशी, पारेख हे ठाकरे गटाच्या नेत्याचे निकटवर्तीय असल्याची माहिती, खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याचा पुण्य पारेख यांच्यावर आरोप। झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामधील घरं आता 10 ऐवजी 5 वर्षात विकता येणार, मंत्री अतुल सावेंची घोषणा। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर, केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना। ओबीसी नेत्यांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तो थांबणार आहे का, आमदार रोहित पवारांचा छगन भुजबळांना टोला, ट्रिपल इंजिन सरकार काहीही करायला तयार नाही, रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका। बीडमध्ये झालेली जाळपोळीची घटना दुर्दैवी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभे होते, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। बियरचा खप वाढावा म्हणून मंत्री शंभूराज देसाईंनी नेमली समिती, विजय वडेट्टीवारांची मंत्री देसाईंवर टीका, बियरचा खप वाढावा म्हणून समिती नेमल्याचा मंत्री शंभूराज देसाईंकडून इन्कार। काँग्रेसनं 2 वेळा बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं हे जनता विसरली नाही, भाजपचे माजी खासदार अमर साबळेंची काँग्रेसवर टीका, मल्लिकार्जुन खरगे यांच्या दलित कार्डाचा कोणताच फायदा होणार नाही, अमर साबळेंचं वक्तव्य। खासदार निलंबन प्रकरणानंतर सोलापुरामध्ये शरद पवार गट आक्रमक, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाची निदर्शनं, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजक म्हणून मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाची चर्चा, प्राथमिक स्तरावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती, इंडिया आघाडीत मतभेद असले तरी मतभिन्नता नाही, पटोलेंचं मत। मोठ्या उद्योगपतीचं एवढं मोठं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही, खासदार अमोल कोल्हेंचा सवाल, महाविकास आघाडी म्हणून आता एकजूट दाखवणं गरजेचं, कोल्हेंचं वक्तव्य।
खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन. पुण्यातील वारजे भागात केंद्र सरकारचा निषेध. खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारनं हुकुमशाहीचा कळस गाठला, आंदोलकांचा आरोप. दिघा स्टेशन उरण लाईन अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. रेल्वे मंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा. आदित्य ठाकरेंची रेल्वे मंत्र्यांवर ट्विटरवरून टीका. आदित्य ठाकरे कधी रेल्वेनं फिरल्यात का? रेल्वे लाईनचं घाई गडबडीमध्ये उद्घाटन केलं तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार का? प्रवीण दरेकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल. मुंबईमध्ये मराठी पाट्यांसाठीची कारवाई मंदावली. आतापर्यंत 80% वर दुकानदारांनी नियमाची अंमलबजावणी केल्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा. उर्वरित दुकानांवर मराठी पाट्या लावणं अद्याप बाकी. मुलुंडच्या हनुमान पाडा परिसरात आणीबाणीनं त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मनसेनं काढला मोर्चा. नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. पालिका अधिकाऱ्यांचा निषेध. धारावीमध्ये मुंबई महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई. 10 झोपडीवजा दुकानं हटवली. स्थानिक नागरिकांसोबत महापालिकेचे अधिकारी आणि कामगारांची वादावादी. पश्चिम रेल्वेकडून रेल्वे स्थानकातील हमाल आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न. हमालानं सेवा दिल्यानंतर प्रवाशांकडून अभिप्राय घेऊन प्रत्येक महिन्याला कुली नंबर 1 निवडण्यात येणार. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस स्थानकात योजना सुरू. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या धरपकडीचं सत्र सुरू. एकाच दिवसात 2993 विना तिकीट प्रवाशांची धरपकड. प्रवाशांकडून लाखो रुपये दंड वसूल. गोरेगाव पूर्वेकडील खचलेल्या रस्त्यावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक. खचलेल्या रस्त्यावर बसून संभाजी ब्रिगेडसाठी या आंदोलन. पालिकेकडून रस्त्याच्या दुरुस्तीचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, आंदोलकांचा इशारा. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी परिसरात गोरेगाव चेकनाका ते मरोळ चेकनाका दरम्यान रस्त्याची दुरुस्ती सुरू. रस्त्याला भेगा पडल्याचं एबीपी माझानं आणलं होतं उघडकीस. गेल्या 3 वर्षात 2327 प्रवासी आपला मोबाईल विसरले. बेस्ट बसमध्ये त्यापैकी 1000 प्रवाशांना परत मिळाला मोबाईल. बेस्ट उपक्रमाची माहिती. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओपीडी आता सकाळी 8 वाजता वेळेत सुरू होणार. ओपीडीमध्ये डॉक्टरांच्या इन आणि आउट वेळेसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम. डॉक्टर वेळेवर येत नसल्यानं प्रशासनाचा निर्णय. संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यात येणार. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता. पुण्यामध्ये नव्या वर्षात पाणी कपातीची शक्यता. खडकवासला धरणात 24.10 TMC पाणीसाठा शिल्लक. पुणे महापालिकेला येत्या जून महिन्यापर्यंत पाण्याचं नियोजन करावं लागणार. अयोध्येमध्ये 15 जानेवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामाची आरती. आरतीनंतर घराघरात आणि चौकाचौकात रामाच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करावी. महंत सुधीरदास पुजारी यांचं आवाहन. चिपळूणमध्ये कुणबी बहुजन समाजाचा निर्धार मोर्चा. विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात हजारो कुणबी बांधव रस्त्यावर. चंद्रभागेच्या वाळवंटात बेसुमार अवैध वाळू उपसा केल्यानं नागरिकांचं आंदोलन. वाळूच्या खड्ड्यामध्ये झोपून केलं आंदोलन. प्रशासनाविरोधात घोषणा. अवैध वाळू उपशाला अभय देणारे पंढरपूरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना निलंबित करण्याची किंवा त्यांची बदली करण्याची मागणी. साताऱ्यामधील देगाव फाटा इथे शेतकऱ्याचं रास्तारोको आंदोलन. शेतकऱ्यांच्या जमिनीवरती 2013 साली MIDCचे शिक्के. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेती करताना अडचणींचा डोंगर. वीज कनेक्शन मिळवण्यातही अडचणी येत असल्यानं शेतकरी रस्त्यावर. बारामतीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. येत्या शनिवारी शारदा प्रांगणात कुस्ती स्पर्धा पार पडणार. मावस भावाच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी बेळगावहून आलेल्या महिलेची 40 तोळे सोनं ठेवलेली बॅग. काही सेकंदात लंपास. कोल्हापूरच्या शिरोली नाक्याजवळील मंगल कार्यालयातील घटना. सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती. पोलिसांनी सुरू केला चोरट्याचा शोध. देवगड विजयदुर्ग किल्ल्याजवळ आरमारी म्युझियम बांधण्यात येणार. सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या आरमारी म्युझियमसाठी 2 एकर जागेवर 4.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 9 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. युगांडा देशातील महिलेनं डोक्यावरील विगमध्ये आणि अंतर्वस्त्रात लपवून कोकेन आणल्याची माहिती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून वाडी बंदर येथे विदेशी बनावटीच्या 1.5 कोटी रुपयांच्या दारूचा साठा जप्त. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात होत होती दारूची तस्करी.
नागपूरमधील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमधील स्फोटाची चौकशी होणार. दिल्लीतील डीआरडीओच्या तज्ज्ञांचं विशेष पथक चौकशीसाठी दाखल होणार. कंपनीच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या हार्ड डिस्क पोलिसांनी घेतल्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.